51 आहे. इथं दिलेलं आहे 10, समोर दिलं आपल्याला 1000. तर 20 म्हणजे किती? तर मग इथं लक्षात ये, हा 10चा घन आहे 1000 आणि 20चा घन किती होणार? मग या ठिकाणी 8000, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52 दिलेला आहे. दिलेले संख्याचा सार्थक क्रम लावून मधात कोणता शब्द येईल म्हणते. आपल्याला दिलेला आहे शब्द अर्ज, त्यानंतर निवड, त्यानंतर परीक्षा, त्यानंतर मुलाखत, त्यानंतर दिलेलं आहे विज्ञापन. तर मधोमध कोणता? 1, 2, 3, 4 आणि 5. मग आता सगळ्यात पहिले काय असते? सगळ्यात पहिले जाहिरात निघत असते, म्हणजे आपण विज्ञापन म्हणू. म्हणजे पहिला क्रमांक कोणाचा येणार? विज्ञापनचा. त्यानंतर आपण अर्ज भरत असतो, म्हणजे दुसरा क्रमांक येणार अर्जाचा. त्यानंतर आपण परीक्षा देतो, म्हणजे तिसरा क्रमांक परीक्षेचा. त्यानंतर मुलाखत होते, त्याच्यानंतर निवड होते. तर मधोमध जर का विचार करतो मला तिसरा क्रमांक कोणाचा येणार? परीक्षा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 परीक्षा, म्हणजेच 2चा सी. प्रश्न क्रमांक 53. GNHMIKJK आणि प्रश्नार्थ चिन्ह. मग इथं लक्षात येईल GHIJK, इथं काय येणार? के. NMLK आणि पुढे जर का जातो म्हटलं तर काय येणार या ठिकाणी? जे, म्हणजेच काय ते के आणि जे. लीप वर्ष जर प्रश्न क्रमांक 54. जर लीप वर्षाचा दुसरा दिवस रविवार आहे तर त्याच वर्षाचा शेवटचा दिवस कोणता असणार? पहा, लीप वर्ष म्हणजेच जो या ठिकाणी फेब्रुवारी जो महिना असते हा असते समजा 29चा, आणि लीप वर्षाची जे 1 तारखेचा जो वार येते, 1 तारखेचा वार, आणि त्याच वर्षाचा शेवटचा, आणि त्याच वर्षाचा जो शेवटचा वार येतो काय ते 1 दिवसानं काय असते? सोमवारी असते. मग आता आपल्याला काय विचारलं? वर्षाचा शेवटचा दिवस कोणता? मग वर्षाचा शेवटचा दिवस 1 दिवसानं काय येणार? समोर येणार. वर्ष 1 तारखेचा आहे, 1 तारखेला येणारा बार वर्षाचा शेवटचा दिवस काय येणार? 1 दिवसानं समोर. म्हणजे हा कधी होता? समजा हा रविवारी होता, ठीक आहे. तर मग हा कोणता वार येणार या ठिकाणी? समजा वर्षाच्या शेवटी 1 दिवसानं समोर येणार, म्हणजे सोमवार. पण विचारला दुसरा दिवस कोणता? मग दुसरा दिवस विचारला म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय तारीख विचारली? समजा लीप वर्षाचा दुसरा दिवस, म्हणजे 2 तारीख, म्हणजे 2 तारखेला येणारा वार आणि त्याच वर्षाचा लीप वर्षाचा शेवटचा दिवस काय आहे ते सारख्याच दिवशी असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 रविवार. प्रश्न क्रमांक 55. एका घडीत 12 वाजताचे टोल चे 12 टोल पडण्यासाठी 33 सेकंद लागतात. त्या घडीत 8 वाजताचे टोल पडण्यासाठी एकूण किती वेळ लागणार? मग पहा, आता आपण असं लक्षात ठेवू शकतो इथं या ठिकाणी एकूण वेळ भागेला एकूण टोल वजा 1 बरोबर 1 टोल पडण्याची वेळ बरोबर 1 टोल पडण्याची वेळ. मग आपल्याजवळ एकूण टोलची किती संख्या आहे? एकूण वेळ किती आपल्यावर? 33. मग 12 साठी 12 टोल म्हणजे 12 वजा काय होणार? 1, म्हणजेच इथे किती येणार? 11. 11 जर का 3 ने भागलं किती येणार? 1 टोल पडण्याचा जो वेळ असणार तो किती असणार? 3 सेकंद. मग काय म्हणते? 8 टोल पडण्यासाठी म्हणजे एकूण टोल किती आपल्याजवळ? 8 वजा 1 म्हणजे किती होणार? 7. आणि एका टोलसाठी 3 सेकंद म्हणजे 7 किती होणार? 21 सेकंद लागणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 21. प्रश्न क्रमांक 56. हा ब च्या पश्चिमेला 15 सेंटीमीटर अंतरावर आहे. समजा या ठिकाणी आपण अ काढला आणि या ठिकाणी समजा ब काढला. ब च्या पश्चिमेला 15 सेंटीमीटर आहे. कोण? अ पासून क हा पूर्वेला 40 सेंटीमीटर. पूर्वेला म्हणजे इकडे, पूर्व म्हणजे उजवी बाजू. अ पासून कोण म्हणते? अ पासून क हा पूर्वेला 40 वर अंतर आहे. म्हणजे 40 मीटर आहे. 15 आहे तर मी इकडचं उरलं किती? 25. ठीक आहे, म्हणजे याच्यातलं अंतर किती? 25 अंतरावर आहे. ब हा ड च्या पश्चिमेला 45 मीटर आहे. ब हा ड च्या पश्चिमेला म्हणजे ब च्या उजवीकडे कोण आहे? ड. आणि हा याच्या 45 मीटर अंतरावर आहे, म्हणजे हे 20 25 आहे. टोटल पाहिजे 45, तर इथे किती असणार? समजा 20. तर क व ड च्या मध्ये अंतर किती आहे? 20 सेंटीमीटरचा. पर्याय क्रमांक 3. 58. प्रश्न क्रमांक 58. अनिल, संजय, सुनील, दीपक, प्रशांत, महेश 7 मुलं एका रांगेत बसलेले आहे. ठीक आहे, एका रांगेत बसलेले आहे. आता यांची दिशा कोणतीच दिली नाही, म्हणजे आपण उत्तर दिशा पुढे 2 झाले. 3 4 5 6 7 बसले. सुनील हा दीपक व अनिलच्या मागे बसलेला आहे. ठीक आहे, दीपक व अनिलच्या मागे बसलेला आहे. समजा आपल्याला अशा प्रकारे बसवं लागेल वर खाली. सुनील हा दीपक व अनिलच्या मागे. या ठिकाणी सुनील जो आहे तो दीपक आणि अनिलच्या मागे बसलेला आहे. ठीक आहे, दीपक आणि अनिलच्या मागे पक्का नाही काही, तर दीपकाचा इथं अनिलच आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये बसलेला आहे. महेश हा जो आहे तो प्रशांत आणि सुरेशच्या मधात बसलेला आहे. होऊ शकते इथं सुरेश असणार आणि होऊ शकते या ठिकाणी काय असणार? प्रशांत असणार. ठीक आहे, परंतु आहे तो मधात.
मध्ये आहे, सुरेशच्या मध्ये आहे आणि संजय हा दीपक व प्रशांतच्या मनात आहे. संजय हा दीपक व प्रशांतच्या मनात, प्रशांत च्या मन व दीपक, प्रशांत व दीपकच्या मनात कोण आहे म्हणते संजय. ठीक आहे, मग इथं जर का समजा प्रशांत असेल तर याच्या मनात कोण आहे म्हणते संजय, वरचा कोण असणार मग समजा दीपक. ठीक आहे, मग परंतु आपल्याला काय म्हटलं, दीपक सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये बसलेला आहे. सुनील जो आहे तो दीपक व अनिलच्या, सुनील हा दीपक व अनिलच्या मनात, अनिलच्या मध्ये, सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये, समजा इथे या ठिकाणी कोण घेतला आपण, अनिल घेतला, मध्ये बसलेला आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत म्हणते, अनिल व सुरेश दोन्ही टोकाला, समजा इथं अनिल आहे. ठीक आहे, मग आता जर सुरुवातीला पुन्हा जर दीपक हा सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये, प्रशांत हा आपला महेश हा प्रशांत व सुरेश, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मनात बसलेला आहे, मध्ये बसलेला आहे. आणि संजय हा दीपक व प्रशांत, दीपक व प्रशांतच्या मनात कोण आहे, संजय, संजय हा दीपक व प्रशांतच्या मनात बसलेला आहे. आणि प्रशांत व सुरेशच्या मनात कोण आहे म्हणते महेश, प्रशांत व सुरेश, प्रशांत व सुरेश, सुरेश इथं आला, मग समजा सुरेश व प्रशांत याच्या मनात कोण आहे म्हणते महेश. तर दीपक कोणाच्या मध्ये बसलेला आहे, पहा असे बसले 1 2 3 4 5 6 7. पहा सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहे, सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मनात आहे, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मनात आहे. संजय हा दीपक व प्रशांतच्या मनात आहे, संजय हा दीपक व प्रशांतच्या मनात आहे. अनिल व सुरेश टोकाला आहे, अनिल व सुरेश टोकाला आहे, बरोबर आहे. तर दीपकच्या मनात कोण आहे, तर दीपक कोणाच्या मनात, दीपक हा संजय आणि सुनीलच्या मनात येते. पर्याय क्रमांक 1 सुनील आणि संजय. प्रश्न क्रमांक 60 दिलेला आहे. प्रश्नाचे चिन्ह कोणता अंक येणार, दिले आहे 2 3 4 5 8 7 16 9 32. इथं लक्षात येते 1 सोडून 1 घर आपल्याला दिलेले आहे, म्हणजे इथं 4 8 16 32, इथं 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 किती, या ठिकाणी 11, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61 5.26 तास याचे मिनिट व सेकंदात रूपांतर करा. 5.26 तास मिनिट व सेकंदात रूपांतर करायचे. हे जे पॉईंटच्या अगोदरची संख्या आहे हे 5 तास हे जसे तसे राहणार, याचे आपल्याला रूपांतर करावं लागेल. तर याला 26 गुणिले काय करायला लागेल, म्हणजे दिलेल्या संख्या गुणिले काय करायला 60. 60 काउंट की एका तासात किती 60 मिनिटं होते, म्हणजे 60 जर का गुणतो म्हटलं तर या ठिकाणी 6 6 36 6 आले 3, इथं 7 12 आणि 3 15, म्हणजे इथे किती आले 15.60, म्हणजे हे झाले पॉईंटच्या अगोदरचे किती येणार, इथं मिनिटं, 2 नंतर पॉईंट द्यायचा. मग आता पुन्हा जे 60 आले, या 60 आले पुन्हा 60 ने गुणा, म्हणजे किती झाले 6 6 36 सेकंद, म्हणजेच काय म्हणू आपण 5 तास 15 मिनिटं आणि 36 सेकंद, म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसते 4. प्रश्न क्रमांक 62 एका मंदिरात पूजेसाठी जात असताना प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढे फुले वाहली, तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली व देवाला 7 फुले वाहली, तर मंदिराला 30 पायऱ्या असतील तर त्याच्याजवळ फुलं किती, पहा. मंदिराला पायऱ्याची संख्या 30 आहे, म्हणजे समजा अशा प्रकारे, समजा या ठिकाणी असं मंदिर आहे, या ठिकाणी असे समजा पायऱ्या काढलेल्या आहेत. तर जेव्हा पायरीवर तो चढते, समजा पहिल्या पायरीवर चढलं तर पहिलं फूल, दुसऱ्या पायरीवर चढलं तर 2 फूल, तिसऱ्या पायरीवर चढलं 3 फूल, अशा प्रकारे तो फुलं ठेवते. मग आपल्याला असं लक्षात येते की एकूण ज्या पायऱ्या आहे, किती पायऱ्या आहेत 30, म्हणजेच 1 पासून 30 पर्यंत काय क्रमागत नैसर्गिक संख्येची काय बेरीज आहे. मग आपण काय करू शकतो, क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे काय म्हणून आपण, दिलेली संख्या गुणिला पुढची संख्या भागीला 2, 2 ने भागले किती आले 15, गुणाकार करतो म्हटलं 15 1 15 5 चला 1 15 45 आणि किती 46, म्हणजेच एकूण फुलं किती व्हायला गेले 465. पण तरी सुद्धा 7 फुलं शिल्लक राहिले व 7 फुलं देवाला वाहले, म्हणजेच हे 7 आणि 7 14 शेवटी आहे तर फुलं ह्याच्यात जोडून द्या लागेल. 5 आणि 4 9 6 आणि 1 7, म्हणजेच 479 फुलं, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63 दिलेला आहे. CON STRUCTION या शब्दामध्ये अक्षराचे वापर करून पुढील कोणता अर्थपूर्ण शब्द बनवता येतो. इथं बनवता येत नाही असं पाहिजे होतं. तर या ठिकाणी जर आपण पहिला जर ऑप्शन आपल्याला दिला SUCTION, त्यानंतर COINS, त्यानंतर CAUTION, त्यानंतर NOTION, समजा असे आपले पर्याय दिलेले आहे. ठीक आहे, तर आपल्याला पर्यायामध्ये जर का समजा इथं विचार करतो, पर्याय क्रमांक समजा 3 जर का विचार करतो, या ठिकाणी कोण आहे ए, तर ए याच्यात कुठंच आलेला नाही, म्हणजे हा अर्थ पूर्ण तयार करता येणार नाही, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64 एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूंवर मुलांना समान अंतरावरील बसल्यास 17 मुले होती,
तर त्या मैदानात एकूण मुलं किती पहा. आता षटकोनाचा जर का आपण विचार करतो म्हटलं तर इथं या ठिकाणी समजा अशा प्रकारे षटकोन जर आपल्याला काढायचं असणार तर ठीक आहे, अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 एक मिनिट षटकोन काढायचा आहे. ठीक आहे, हे असं हे असं 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 हे असं नसं 1 2 3 4 5 6 हे झाले षटकोन. मग आता प्रत्येक ठिकाणी काय करायचे 17 मुलं बसवायचे आहे. म्हणजेच याच्या दोघांच्या मध्ये 17 इथे 17 इथे 17 इथे 17 म्हणजे एकूण कोण किती आपल्याजवळ 17 आहे. आपला एकूण कोण किती असा 17 गुणिले आपल्याला या ठिकाणी काय करायला लागणार 17 गुणिले काय करायला लागणार 6. 17 गुणिले 6 वजा एकूण कोण म्हणजे दिलेली व्यक्ती गुणिले कोण वजा एकूण कोण. मग 17 गुणिले 6 आणि एकूण कोण जर का वजाबाकी करतो म्हटलं 17 सगळी 102 102 वजा 6 किती झाले 96 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 96 मुलं या ठिकाणी बसलेले आहे. प्रश्न क्रमांक 65 2014 या वर्षीचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2026 या वर्षी 3 जानेवारीला कोणता 2016चा 3 जानेवारीचा कोणता वार होता. ठीक आहे, तर 2014चा नाताळ म्हटलं म्हणजे कोणती येणार कोणती तारीख येणार 25 डिसेंबर. हे कधीचं आहे या ठिकाणी 2024चा आहे आणि 2014चा आहे आणि या दिवशी कोणता वार होता गुरुवार होता. मग 25 डिसेंबर नंतर पुढच्या जर का 2015 पर्यंत हे झालं 2014 त्यानंतर 2015चा जो 25 डिसेंबर येणार तो हा इथं गुरुवार होता. इथं कोणता वार येणार शुक्रवारी येणार. ठिकाण विचारलं कधी 3 जानेवारी. मग 3 जानेवारी विचारलं 25 पासून 3 जानेवारी जाणं आहे म्हणजे हे झाले डिसेंबरचे समजा 31 - 25 किती झाले 6 आणि 3 9 म्हणजे एकूण दिवस किती झाले या ठिकाणी 9. मग एकूण 9 दिवस समोर जाणं आहे 9 दिवस समोर जाणं आहे म्हणजेच आपण काय करू 7 न भागून देऊ म्हणजे की 2 दिवस आपल्याला अजून समोर जाणार. मग शुक्रवारपासून 2 दिवस जर का शनिवार जातं म्हटलं तर शनिवार आणि एक रविवार म्हणजेच कोणता वार येणार रविवार येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3 रविवार. तर 3 जानेवारीचा कोणता वार होता रविवार कारण शुक्रवारपासून 2 दिवस समोर शनिवार रविवार. प्रश्न क्रमांक 66 माझ्या घड्याळात 6 वाजले आहेत तास काटा ही दक्षिण दिशा दाखवत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती पहा. आता या ठिकाणी समजा घड्याळ काढली आपण 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 11. माझ्या घड्याळात 6 वाजले आहे 6 वाजले आहे तास काटा ही दक्षिण दिशा दर्शवत आहे. मग तास काटा हे जे आहे दक्षिण दिशा दर्शवणारी म्हणते बरोबर आहे 6 वाजले आणि हा कोणता मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवत आहे. तर मिनिट काट्याची विरुद्ध मिनिट काटा हा त्याच्या विरुद्ध दिशा कोणती येणार दक्षिणेची येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 67 सुरेश गीताचा भाऊ आहे. सुरेश जो आहे तो गीताचा भाऊ सुरेश गीताचा भाऊ आहे. सुरेश हा गीताचा भाऊ आहे म्हणजे इथं आपण प्लस लिहिला इथं काय लिहिलं आपण भाऊ. गीता लताची मावशी आहे. गीता ही जी आहे लताची मावशी म्हणजे इथं लता नावाची एक व्यक्ती आहे हिची हे कोण आहे म्हणते मावशी म्हणजेच लताला एक आई असणार आणि आईची कोण असणार बहीण. लता पुष्पाची बहीण आहे. लता ही जी आहे पुष्पाची बहीण आहे. लता ही पुष्पाची बहीण आहे. तर सुरेश व पुष्पाचे नाते काय तर सुरेश व पुष्पाचे नाते काय समजा हे कोण आहे मावशी हा भाऊ झाला म्हणजे हा कोण झाला याचा मामा म्हणजे लताचा मामा कोण सुरेश म्हणजे लता कोण झाली याची भाची आणि पुष्पा याची बहीण आहे म्हणजे हे सुद्धा कोण याची भाची म्हणजेच नातं कसं येते माम भाचीचा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68 एका महाविद्यालयात 33 विद्यार्थी मागे एक शिक्षक व एक शिपाई आहेत अशी एकूण 490 व्यक्ती असतील तर शिक्षक किती पहा. या ठिकाणी काय म्हटलं एक शिक्षक व एक शिपाई आहे आणि 33 काय या ठिकाणी विद्यार्थी 33 विद्यार्थी आहे असे एकूण जर का विचार करतो म्हटलं किती येते 490 म्हणून आपण याला भागून देऊ 33 34 आणि 35 490 भागेला 35 5 7 35 आपलं 7 5 35 7 7 49 5 ने भागले किती आलं 14 म्हणजे इथं एकाची किंमत किती भेटली 14. शिक्षक किती होते 14 गुणिले 1 म्हणजे 14 शिक्षक होते. शिपाई विचारलं होते शिपाई सुद्धा 14 होते. ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक किती 3 आणि विद्यार्थी विचारलं 33 गुणिले 14 करायला लागेल. प्रश्न क्रमांक 69 एक्स बरोबर काय दिला या ठिकाणी 80 तर 17 यास वाय म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय याची किमती विचारल्या. मग आपण जर का इथं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2चा विचार करतो म्हटलं एक्स बरोबर इथं काय 25 आणि वाय बरोबर किती आहे या ठिकाणी 56. मग इथं लक्षात येईल इथं समजा एक्सच्या ठिकाणी आपण 25 लिहिले 25 त्रिक 75 प्लस 5 म्हणजे 80. इथं 17 आहे 17 त्रिक किती होईल 51 51 प्लस 5 किती होईल 56 म्हणजे पर्याय क्रमांक 2 25 आणि 56. प्रश्न क्रमांक 70 आपल्याला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 70 आहे 15 18 24 33 आणि 45. या ठिकाणी लक्षात येईल इथं 3चा फरक इथं 6चा फरक
इथं 9चा फरक, इथं 12चा फरक, इथे किती येणार 15चा, 45 आणि 15 किती येणार 60, पर्याय क्रमांक 1 म्हणजे किती येणार 60. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, प्रश्न क्रमांक 72, प्रश्न क्रमांक 72 आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. पीटी, PRITE, PREETI म्हणजेच आपल्याला दिलेलं 5 4 1 1 2 9. त्यानंतर GURDAS म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 6 3 4 5 8 7. तर GU आपलं GU PREET. मग आपल्याला काय इथं लक्षात येते की इथं याच्यासाठी कोणताच अल्फाबेट समजा असं अल्फाबेटच्या क्रमाने नाही घेतला, मग याच्यामधून आपल्याला अक्षर घ्यायला लागेल. तर जी साठी ते काय दिलेलं आहे 6, तर आपण पर्यायामधून काय घेऊ 6. यू साठी दिलेलं आहे 3. त्यानंतर GUR आर साठी आपल्याला काय दिलेलं आहे, आर साठी काय दिलेलं आहे 4, म्हणजे 6 3 4 6 3 4 6 3 4 पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. 6 3 4 5 4 1 1 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73 दिलेला आहे. कथन काय भारतात सीमापार तणाव कमी करण्यासाठी शेजारील देशासोबत चर्चा केली पाहिजे. हो, शेजारील देशासोबत चर्चा केली पाहिजे. तर्क हो, सीमापार आतंकवाद कमी करण्यासाठी, निर्दोष लोकांच्या हत्या थांबवण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. नाही, याच्यात असं जे दिलेलं आहे एकमेव पर्याय हाच नाही. जर आपण समजा बोलत आहे पण समोरचा व्यक्ती जर ऐकत नाही तर पर्याय क्रमांक 2 3 म्हणजे बाकीचे पण पर्याय तुम्हाला वापरावे लागणार, पण याच्यात काय दिला हाच एकमेव पर्याय, तर एकमेव पर्याय हा नाही, चुकीचा आहे आतंकवाद थांबवण्यासाठी. दुसरा दिलेला आहे तर्क नाही, या परिस्थितीतील शेजारील देशांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. आता विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, आपण असंही म्हणू शकत नाही, विश्वास ठेवाही सुद्धा लागते आणि ठेवा सुद्धा लागू शकत नाही. म्हणून याच्यात काय येणार तर्क दोन्हीचे दोन्ही चुकीचे येणार, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74 दिला आपल्याला AZ, त्यानंतर CX, त्यानंतर EV, त्यानंतर GT. पुढचं काय येणार तर AZ म्हणजे आज, म्हणजे एकामेकाच्या विरुद्ध विचारले आहे. त्यानंतर CX म्हणजे 6, EV म्हणजे इव्हनिंग, GT म्हणजे गजानन टेम्पल, म्हणजेच एक ABCDच्या विरुद्ध विचारलेला, म्हणजे एच्या विरुद्ध Z येते, Cच्या विरुद्ध X येते, Eच्या विरुद्ध V येते, Gच्या विरुद्ध T येते, म्हणजे AB गेला C, DE, F गेला GHI, च्या विरुद्ध काय येते R, म्हणजे इंडियन रेल्वे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 75 दिलेला आहे. 0 1 1 2 3 5 8 13 21. तर पुढचा काय येणार. मग इथं पहा लक्षात येते 1 गुणिले 1 म्हणजे 1 केला, 2 गुणिला 1 म्हणजे 2, आपला 1 0 मध्ये 1 मिळवला किती आला, 1 मिनिट पहा, 0 मध्ये 1 मिळवला 1 आला, 1 मध्ये 1 मिळवला 2, 2 मध्ये 1 मिळवलं 3, 3 मध्ये 2 मिळवले 5, 5 मध्ये 3 मिळवले 8. अशाच प्रकारे 21 मध्ये 3 मिळवले, या ठिकाणी 4 3 म्हणजे किती 34. मग पुन्हा जर काय मिळवलं 4 आणि 1 5, 2 3 आणि 2 5 म्हणजे किती 34 आणि 55, म्हणजे पर्याय क्रमांक 1 34 55. प्रश्न क्रमांक 76 शब्द HAB या इंग्रजी शब्दाच्या मधात किती जोड्या आहेत जेवढे की इंग्रजी वर्णमालेच्या मधात असते. पण आता असा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करावं लागेल. आता इथं समजा तुम्हाला अल्फाबेट दिलेला आहे, ठीक आहे, आपल्याला जोड्या काढायच्या. मग अल्फाबेट इथं समजा ABCD अल्फाबेट क्रमाने बोलताना जो अल्फाबेट बोललो तोच अल्फाबेट जर का तिथून तिथपर्यंत आला त्याला आपण जोडी म्हणतो. मग अल्फाबेट बनायला थोडं कठीण जाते. इथं आपण क्रमांक लिहून घेऊ. H किती येणार 8, A किती येणार 1, B किती येणार 2, I किती येणार 9, T किती येणार 20 आणि S किती येणार या ठिकाणी 19. मग आता जो क्रमांक जिथं म्हणणार तिथं आला पाहिजे. मग समजा इथं 8 पासून सुरुवात केली, क्रमशः म्हणत राहा लागेल. 8 9 10 11 12 13 नाही आला. 1 2 1 2 हे एक जोडी भेटली. 3 4 5 नाही. 2 3 4 9 10 20 21 नाही. 19 20 19 20 इकडून सुद्धा होते एक जोडी. 21 22 23 20 21 22 23 24 9 10 11 12 2 1 2 3 4 नाही, 1 2 नाही, म्हणजे किती जोड्या भेटते एकूण 2 जोड्या भेटते, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 77 प्रीतीचे वय किती आहे दिलेल्या पर्यायावरून प्रीतीचे वय काढता येईल. प्रीती आपल्या बहीण अर्पितापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. प्रीती जी आहे अर्पितापेक्षा 10 वर्षांना लहान आहे, म्हणजे एक्सची असं एक्स मायनस करून आपण 10, हे कोण झाली प्रीती. अर्पिता आपल्या आईपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. अर्पिता आईपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे, म्हणजे आईपेक्षा किती वर्षांनी लहान आहे 25 वर्षांनी लहान आहे, म्हणजे काय येणार x - 25.
आणि आपल्या वडिलांपेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. इथं असं कोणाचं वय दिलेलंच नाही आहे, कोणाचं वय दिलेलंच नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 वरून काढता येणार नाही. कारण की बहिणीचं वय माहीत नाही, तर मग प्रीतीचं वय काढता येणार नाही. अर्पिता आईपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे, परंतु आई किती वर्षाची हेच माहीत नाही. आणि वडिलांपेक्षा 30 वर्षांनी लहान आहे, पण वडीलसुद्धा किती वर्षाचे हे माहीत नाही. म्हणजे अर्पिताचंही वय काढता येत नाही, आईचंही नाही, वडिलाचंही नाही, आणि प्रीतीचं सुद्धा वय काढता येणार नाही. म्हणून दोन्ही पर्याय चुकीचे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही चूक आहे. प्रश्न क्रमांक 78. 3 संख्येचे गुणोत्तर 5 यास 7 यास 3 आहे. प्रत्येक संख्येत 8 मिळवले. प्रत्येक संख्येत 8 मिळवले तर बेरीज 99 बघा. 3 संख्येचे गुणोत्तर 5 यास 7 यास 8 आहे. मग आपण काय करू, याला आपण x न जर का गुणतो म्हटलं, 7 आणि 3 10 आणि 5 किती झाले 15x. प्रत्येकात 8 मिळवले अशा संख्या 3 आहे, म्हणजे 8 किती 24 आणि यांची बेरीज किती 99 म्हणजे किती 99. इथं 15x बरोबर इकडे 24 वजाबाकी जर झाली तर किती झालं 75. x बरोबर 15 5 75. x बरोबर किती आला या ठिकाणी 5. तर लहान संख्या कोणती, मग लहान संख्या 3x होती. x म्हणजे किती भेटला 5. 5 तरी किती मग 15. पर्याय क्रमांक 4 15. प्रश्न क्रमांक 79. एका विशिष्ट रकमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाचा दर 3 वर्षात चक्रवाढ व्याज 2648 रुपये होते, तर ती रक्कम कोणती. आता चक्रवाढ व्याज, आता 10% दराने जर का आपण चक्रवाढ व्याज काढतो म्हटलं, जर आपल्याला दिलेल्याप्रमाणे जर आपण ए बरोबर पी इथं आर भागेला 100, ठीक आहे, 1 अधिक इथं n, जर का ह्या सूत्राचा जर का वापर करतो म्हटलं तर भरपूर वेळ लागणार. म्हणून सूत्राचा वापर अजिबात होणार नाही चक्रवाढ व्याजमध्ये. पहा, तर 10% दराने चक्रवाढ जर का आपण 3 वर्षाचं घेतो म्हटलं, तर 10% दराने चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं जर करतो म्हटलं किती टक्के होती 21. परंतु जर का 10% दराने 3 वर्षाचं व्याज काढतो म्हटलं किती 33.10% काय येणार, हा दर होणार 3 वर्षात चक्रवाढ व्याज. आणि चक्रवाढ व्याजची रक्कम आपल्याला किती दिलेली आहे 2648. म्हणजेच हे 33.10 म्हणजेच रक्कम दिली आहे 2448 दिल्या 2448 2648 विचारली काय मुद्दल. मुद्दल नेहमी किती असते 100% असते. 100 म्हणजे किती, हा पॉईंट इथून काढून इथं 0 आला, मग हा 0 0 कडला याची 8 पट आहे. 8 गुणिले 1000 म्हणजे किती होणार 8000 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 8000. प्रश्न क्रमांक 80. एक गृहस्थ एक पुस्तकावरील 24 पाने दररोज वाचतो. त्याला संपूर्ण पुस्तक वाचण्यास 36 दिवस लागतात, तर दररोज 18 पाने वाचण्यासाठी किती दिवस लागतील. पहा, आता 24 पानं वाचण्यासाठी त्याला 36 दिवस लागतात, तर 18 पानं वाचण्यासाठी किती दिवस लागणार, म्हणजे 18 दुनी 36, 24 दुनी किती 48 दिवस लागणार. पर्याय क्रमांक 3 48. प्रश्न क्रमांक 81. 120 रुपये ए बी व सी यांच्यामध्ये अशा प्रकारे वाटले की एचा वाटा बी पेक्षा, एचा जो वाटा आहे तो बी पेक्षा 20% अधिक, एचा वाटा बी पेक्षा 20% अधिक, बीचा वाटा माहित नाही, म्हणजे बीचा वाटा आपण 100 पकडू, याचा 20% अधिक आहे. म्हणजेच किती पकडू आपण 120. 0 0 कडला रेशो घेतो म्हटलं म्हणजे किती येणार 6/5. 2 न काटलेले, बे सक 12 आणि बे पंचे 10. त्यानंतर एचा वाटा सी पेक्षा 20%, एचा वाटा सी पेक्षा, आता सी सोबत तुलना केलेली आहे, 20% 100 आहे, तर किती येणार मग 80. 20% या ठिकाणी काय कमी आहे, म्हणजे काय येणार मायनस. 0 0 कटला इथे किती येणार 4/5. आता ए या ठिकाणी 2 वेळा आहे, जो 2 वेळा त्याला मधात लिहू आपण, तर इथं काय लिहिलं ए आणि बी गुणोत्तर काढासाठी एचं गुणोत्तर किती आहे 6, बीचं गुणोत्तर किती 5. मग पुन्हा ए सी आहे, तर ए मधात लिहायचा, सी अलीकडे लिहा लागेल, म्हणजे इथं किती येणार एची किंमत किती 4 आणि बीची किंमत किती 5. आपण गुणाकार करतो म्हटलं 6 पंचे 30, 6 चोक 24 आणि 5 चोक किती झाले 20. तर बीच्या वाट्याला किती रुपये येईल असं जर म्हणाल, बीच्या वाट्याला किती रुपये येणार, तर तिघं मिळून किती रुपये आहे इथं या ठिकाणी दिलेले आहे 120. आता हे जर बेरीज करून 50 आणि हे किती झाले 50 60 70 म्हणजे किती 74. इथं गुणोत्तर विचारलं असणार, वाट्याले रक्कम नाही, गुणोत्तर विचारलं, गुणोत्तर किती येणार या ठिकाणी 20 येणार. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. -4/9 -4/9 या परिमेय संख्येचा गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्तमध्ये काय असते, गुणाकार व्यस्तमध्ये अंशाची संख्या छेदात जाते, छेदाची संख्या अंशात येते, परंतु चिन्ह हा जच्च्या तसा राहतो. म्हणजेच इथं काय येणार -9/4. याच्या गुणाकार व्यस्तमध्ये कोणती संख्या जोडा लागेल, म्हणजे जोडा लागेल माहिती नाही, म्हणजे किती x जोडा लागेल, तो उत्तर काय येणार 1 येणार. म्हणजे इथं काय आला 1. मग हा इकडे x काढायचा आपल्याला जच्च्या तसा, हा मायनस इकडे काय प्लस, म्हणजे 1 अधिक 9 छेद किती होणार 4. याची बेरीज करतो म्हणजे 4 1 4 4 9 किती झाली इथं 13/4. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 83. एका बसला एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी 7 तास 45 मिनिटं लागतात. 7 तास 45 मिनिटं लागतात, तर 40.6 किलोमीटर, तर बसचा ताशी वेग 40.6 किलोमीटर असल्या 2 गावातील अंतर किती. ताशी वेग आहे 40.6 किलोमीटर प्रति तास. आता एवढ्या वेळ चालली, मग आता मिनिटाचे आपण तासात रूपांतर करू, म्हणजे 45 मिनिटं तासात रूपांतर कसे भागेला 60,
15 त्रिक 45 15 चौक 60 म्हणजे 304 म्हणजे किती 0.75 काय होणार या ठिकाणी तास. म्हणजे आपल्याजवळ एकूण जे तास झाले एकूण तास म्हणून आपण हे 7 तास आणि 0.75 म्हणजे 7.75 तास. एका तासात गाडी किती चालते 4.6 किलोमीटर म्हणजेच एकूण अंतर बरोबर वेग गुणेला काय होणार या ठिकाणी वेळ. वेग आपला किती आहे 40.6 गुणेला वेळ किती आहे 7.75. याचा जर का आपण या ठिकाणी सरासरी गुणाकार करतो म्हटलं त्याचा गुणाकार येते 314.65 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 84. दोन मुंग्या एकमेकांच्या दिशेने सरळ ओढीत चालत आहे. एकमेकांच्या दिशेने एकमेकांची दिशा म्हणजे कसं येणार विरुद्ध दिशा चालत आहे. त्यात पहिल्या मुंगीचा वेग 50 मीटर दुसऱ्या मुंगीचा वेग ते 40 विरुद्ध आहे. म्हणजे इथं वेग आहे 40 आणि 50 म्हणजे जी काय ना दोघांची बेरीज होणार म्हणजे 50 आणि 40 किती 90. ते 10 मिनिटांतर किती अंतरावर असेल म्हणजे एका मिनिटाचा वेग किती होणार 90 तर 10 मिनिटांतर किती येणार 9 आहे 90 गुणिले 10 म्हणजे किती येणार 900 मीटर अंतरावर असेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 85. प्रश्न क्रमांक 85 दिलेला आहे -8/9 -4/5 -11/12 -3/4 आणि -9/4 या परिमेय संख्याचा क्रम लावल्यास मधोमध येणारी परिमेय संख्या कोणती पहा. आता या ठिकाणी मधोमध येणारी परिमेय संख्या पाहिजे तर इथं लक्षात येते का छेद अधिक आहे म्हणजे छेदाधिक अपूर्णांकात जर अंश आणि छेदमध्ये सारखा फरक असेल तर जे संख्या मोठी असते ती संख्या मोठीच असते आणि जे अपूर्णांक लहान ते अपूर्णांक लहान. परंतु इथं प्रत्येक संख्या कशी आहे मायनसमध्ये आहे तर जे मोठी असणार ते लहान होऊन जे लहान असणार ते मोठी होणार. मग आता लहान ते मोठी होणार म्हणजे पहिला क्रमांक इथं कसा आहे मधोमध लावायची आहे. समजा हा पहिला क्रमांकाला मोठी त्यानंतर दुसरा मोठा क्रमांक हे येणार त्यानंतर तिसरा मोठा क्रमांक याचा येणार मग त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोणती येणार हे त्याच्यापेक्षा लहान कोणती येणार हे जे सर्वात मोठे होईल ते लहान होईल सर्वात लहान मोठी होणार. मग मधोमध कोणती येणार 3 नंबरची म्हणजे -8/9 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86. 1728 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भागावे म्हणजे संख्या पूर्ण वर्ग मिळेल. मग आता पर्यायापैकी आपण 9, 11 आणि 16 या तिन्ही संख्येने जर का भाग देतो म्हटलं तर कोणतीच संख्या अशी उरत नाही की जे वर्ग संख्या असणार. म्हणून पर्यायापैकी तुम्ही भाग देऊन पहा 9, 11 आणि 16 भाग दिल्यास वर्ग संख्या उरत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 87. प्रश्न क्रमांक 87 आपल्याला दिलेला आहे इथं कर्णित 3 इथं 27 चा घात -4 असं आपल्याला दिलेलं आहे. मग इथं कर्णित 3 आहे म्हणजेच कर्णीतून जर बाहेर काढतो म्हटलं तर 27 चा घात इथे किती येणार समजा 1/3 ठीक आहे गुन्हेला काय म्हणून आपण -4 ठीक आहे. मग 27 इथं 3 आहे 27 म्हणजे किती 3चा तिसरा घात म्हणजे इथं 3 गुन्हेला 1/3 इथे किती -3 कटले 1 गुन्हेला -4 म्हणजे -4 म्हणजे 3चा घात -4 येणार. पर्याय क्रमांक 3 3चा घात -4. प्रश्न क्रमांक 19 2 गुणिले 10चा घात वर्ग अधिक 5 गुणिले 10चा घात 0 अधिक 10 गुणिले 10चा घात -1 गुणिले 10 8 गुणिले 10चा घात -3 याचा गुणाकार करतो वर्ग म्हणजे काय येणार या ठिकाणी 100 100 गुणिले 2 म्हणजे 200 अधिक इथं कोणत्या संख्येचा घात 0 असेल तर उत्तर 1 येते 5 गुणिले 1 म्हणजे इथं 5 अधिक 1 गुणिला इथं मायनस मध्ये आता काय येणार आहे भागाकारात जाणार म्हणजे 1 छेद आपण काय म्हणू 10चा घात 1 आणि 10चा घात 1 म्हणजे आपण काय म्हणू आपण 0.1 येणार. ठीक आहे. मग आता हे जर का सोडवतो म्हटलं इथं 8 गुणिला इथं हे मायनस मध्ये आहे तर काय येणार 1 भागेला 10चा घात 3 आणि 10चा घात 3 म्हणजेच इथे किती झाले 1000 म्हणजे 0.001 आणि 0.001 गुणिला 8 म्हणजे 0.008. आता जे आपण बेरीज करू इथं 200 अधिक 5 अधिक 0.1 अधिक 0.008 म्हणजे झाले 205 अधिक 0.1 आणि इथं 0.008 याची बेरीज करतो म्हटलं म्हणजे 205.108. पर्याय क्रमांक किती येणार 188चं उत्तर. प्रश्न क्रमांक शीतलला एका परीक्षेत 200 गुण मिळाले. शीतलला एका परीक्षेत 200 गुण मिळाले व आणखी जर 120 गुण मिळाले असते आणखीन 120 म्हणजे 320 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण तिला मिळाले असते. सरासरी 80 म्हणजे सरासरी किती आहे 80% गुण आहे. तर पेपर नेहमी 100% तर 100% म्हणजे किती म्हणून 100 गुणिला 320 भागेला 80 0 0 कडे 8 चूक 32 म्हणजे 4 गुणिला 100 म्हणजे किती 400 म्हणजे परीक्षा किती गुणांची होती 400 गुणांची होती. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 91. विशालने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयाला खरेदी केले. मशीनची किंमत दरवर्षी 8% कमी होते तर त्याची आजची किंमत किती.
62,500 रुपयाला खरेदी केली. दरवर्षी 10% कमी 8% कमी, तर म्हणजे 100 पैकी इथं किती 92 आणि 100 पैकी इथं 92 म्हणजे 2 वर्षामध्ये 2 शून्य कटले. 25चा वर्ग इथं 25 चौक 4000 गेली गुंतो म्हटलं 4 दुनी 8 4 ते 12 किती झाले 23. 25 गुणिले 23 गुणिले 92 याचा जर का आपण या ठिकाणी गुणाकार करतो म्हटलं तर इथं 52,900 येते म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 92. 50 खोडरबर 50 रुपयाला विकल्याने 50 रुपयाचा नफा झाला तर एकूण नफा किती झाला मग पहा. 50 खोडरबर 50 रुपयाला विकल्याने 50 रुपयाचा नफा झाला. ठीक आहे, 50 रुपयाचा नफा झाला म्हणजे समजा आपण या ठिकाणी पकडू, या ठिकाणी समजा खरेदी किंमत पकडली आपण 100. ठीक आहे, आणि इथं किती रुपयाचा नफा झाला 50 रुपयाचा नफा झाला म्हणजे 50% नफा झाला. म्हणजेच या ठिकाणी नफा जो किती होणार समजा 50 रुपयाचा रेशो जर का काढतो म्हटलं 100ची खरेदी किंमत नफा 50 रुपये रेशो काढतो म्हटलं म्हणजे 2 रुपये खरेदी किंमत आणि नफ्याची खरेदी किंमत किती 1. 2 रुपयाला खरेदी केला 1 रुपया नफ्याने विकला म्हणजे 2 किती होणार इथं 3 रुपये काय होणार या ठिकाणी विक्री किंमत होणार. आणि 3 रुपये विक्री किंमत म्हणजेच आपल्याला किती रुपये दिलेले आहे 50 रुपये, कारण की 50 बरोबर 50 रुपयाला विकले म्हणते म्हणजे 3 रुपये विक्री किंमत किती 50 रुपये. तर नफा किती झाला तर नफा किती होता 1, तर 1 म्हणजे किती म्हणून 50 गुणिले 1 भागेला 3. तर नफा जर काढतो म्हटलं तर 50/3 म्हणजेच आपण म्हणू 16.203% नफा झाला किंवा रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक 1 16.203. प्रश्न क्रमांक 93. 15 जून ते 5 ऑगस्ट पर्यंत दर दिवशी प्रत्येक मुलाला 250 मिलीलिटर याप्रमाणे वसतिगृहातील 125 मुलांना किती लिटर दूध मिळणार म्हणते पहा. आता इथं 15 जून ते 5 ऑगस्ट 15 जून ते 5 ऑगस्ट आपण जर का समजा आपण दिवस काढतो म्हटलं जून. ठीक आहे, इथं जूनचे 30 म्हणजे किती उरणार आपल्याला 15. जुलैचं किती या ठिकाणी 31 आणि 5 म्हणजे याची जर का बेरीज करतो म्हटलं 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचाला 1 3 4 आणि 1 5. ठीक आहे, पर्यंतचा पाहिजे म्हणजे 1 प्लस करायला म्हणजे एकूण दिवस किती झाले 52. एकूण दिवस आपल्याजवळ 52 झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला 250 ml आणि असे एकूण मुलं किती आहे 125. इथं मिलीलिटर आणि विचारलं काय लिटरमध्ये म्हणून भागायला काय करायला या ठिकाणी 1000. मग हे सोडवतो म्हटलं म्हणजे 0 कडले 25 चौक आपण 100 4 1 4 4 1 4 4 3 12 आणि इथं 13 गुणिले 125 गुणाकार जर करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 1625 उत्तर येणार 1625 लिटर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 94. 17ने निशेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठी संख्येची सरासरी किती म्हणते पहा. 17ने निशेष भाग जाणारी सर्वात लहान व सर्वात मोठी 3 अंकी. 17 भाग जाणारी 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती येणार 102 आणि 17 भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या किती येते इथं या ठिकाणी येते 986. परंतु भाग कशी काढायला लागेल सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे इथं 999 कितीने भागायला लागेल आपल्याला 17. 17 जर आपण भाग देतो म्हटलं तर इथं 17 5 किती आपल्याला 85. ठीक आहे, वजाबाकी 9 इथं किती आले 4 इथे 1 इथं 17 8 किती आले 136. इथं जर का वजाबाकी करतो म्हटलं इथं 3 इथे किती 13 13 कमी पडून आले म्हणजेच 999 मधून जर आपण 13 जर आपण वजा करतो म्हटलं तर इथं 6 8 म्हणजेच 17 भाग जाणारी 3 अंकी मोठी संख्या कोणती येते 986 म्हणजे इथे किती दिले आपण 986. आता बेरीज करू इथं 8 8 इथं 10 म्हणजे 1088. सरासरी म्हणते म्हणजे पहिली संख्या शेवटची संख्या 2 आहे भागेला 2 म्हणजे किती इथं 544. पर्याय क्रमांक 2 544. 95 1 2 1 2 3 4 हे 4 अंक घेऊन 2000 पेक्षा मोठ्यात मोठ्या अशा किती संख्या तयार होणार मग पहा. हा जो 4 अंक दिलेला हा 4 अंक प्रत्येकी वेळी किती वेळा येते 6 वेळा येते. म्हणजे 1 अंक 6 वेळा येईल 2 अंक 6 वेळा येईल 3 अंक 6 वेळा येईल 4 अंक 6 वेळा येणार. म्हणजे एकूण जर का पुनरावृत्ती न होता एकूण संख्या तयार करतो म्हटलं म्हणजे किती येणार 24. मग प्रत्येक अंक 6 वेळा येते म्हणजे 1 सुद्धा किती वेळा येणार 6 वेळा येणार आहे ना. 1 सुद्धा किती वेळा येणार 6 वेळा येणार. मग बाकीचे सर्व अंक 6 येणार म्हणजेच 1 6 वेळा येणार म्हणजे 24 मधून जर का आपण 6 वजा केले तर किती उरणार या ठिकाणी 18. कारण की 1 जर पहिले आला तर संख्या 2000 पेक्षा कमी होणार. मग आता 2 3 आले तर 2 पेक्षा जास्त होणार म्हणून एकूण संख्या किती तयार होणार 18. पर्याय क्रमांक 3 18. त्यानंतर एका संख्येच्या 6 पटीतून 11 कमी करून एक संख्या समजा x आहे याच्या पटीतून 6 कमी करून एका संख्येच्या 6 पटीतून म्हणजे एक संख्या कोणती आहे x आणि याची 6 पटतून 11 कमी करून 7 ने भागल्यास किती उरते 13 उरते. तर ती संख्या कोणती. मग आपण इथं गुणाकार करू इथं 6x वजा या ठिकाणी 11 13 7 किती 91 जोडा लागन म्हणजेच इथं x बरोबर इथं 6x बरोबर म्हणजे 2 इथं 102 x बरोबर 6 1 6 4 उरले 6 7 42 म्हणजे x बरोबर किती 17. पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 97. 15 मुलांची सरासरी 5 फूट 2 इंच आहे. मग आता 15 मुलांची सरासरी 5.2 इंच आहे. 5 फूट 2 इंच याचा गुणाकार करतो म्हटलं तर 15 दुनी 30 ची 0 आजचे आले 3, 15 म्हणजे 75 आणि 3 झाले 78. ठीक आहे. हे किती झाले आपलं 78 फूट आले. ठीक आहे. 78 इंच आले टोटल. त्याच्यानंतर एक नवीन मुलगा त्यात सामील झाला म्हणजे 16 मुलं झाले तर सरासरी किती होते म्हणजे 5.1. मग आता गुणाकार जर याचा करतो म्हटलं 16 एक 16 16 पंचे 80 किती झाले 81 म्हणजे 81.6. तर नवीन मुलाचे उंची किती म्हणते म्हणजेच 81.6 वजा इथं काय झाले 78 म्हणजेच इथं 6 मधून 0 गेले 6 हे झाले 11, 11 मधून 8 गेले किती होते 3 म्हणजे 3.6 याची मुलाची उंची येणार. पर्याय क्रमांक 3.6. प्रश्न क्रमांक 98. खालीपैकी कोणती मूळ संख्या नाही. मग इथं पर्याय दिला 137, 173, 811 आणि 1008. मूळ संख्येने तर मूळ संख्येच्या शेवटी कधीच समसंख्या नसते म्हणजे तिथं 8 आहे म्हणजे मूळ संख्या नाही आहे. तसं तर ही मूळ संख्या असू शकते किंवा नसू शकते. जर तुम्हाला काढायचं तर काय करायचं, दिलेली संख्या 137च्या अगोदरची एक पूर्ण वर्ग संख्या आपल्याला काढायला लागेल 121. 121चा वर्गमूळ किती 11. आता 11च्या अगोदरची पूर्ण मूळ संख्या काढा. 11च्या अगोदरची मूळ संख्या इथं 7, त्यानंतर 5, त्यानंतर 3, त्यानंतर कोणती येणार समजा 1. ह्या सगळ्या काय झाल्या मूळ संख्या 1 नाही येणार. ठीक आहे. इथं 7, 5, 3 ह्या झाल्या मूळ संख्या 9 नाही येणार. येणं जर का समजा या संख्येला भाग गेला तर मूळ नाही, भाग नाही गेला तर मूळ आहे. प्रश्न क्रमांक 99. संजय हा अजितपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. संजय या ठिकाणी आपण लिहिलं अजित पेक्षा 5 वर्षांनी अजित म्हणजे हा x अधिक किती होणार 5. 10 वर्षांतर त्यांचे एकूण वय 75 वर्ष झाले. 10 वर्षांतर म्हणजे x अधिक किती झाले, हा 10 वाढणार म्हणजे 15, हा पुन्हा 10 वाढणार, x अधिक किती होणार 10. यांची एकूण वय किती झाले म्हणजे 75 म्हणजे इथं लिहिलं आपण दोघांची बेरीज किती 75. x आणि x 2x हे झाले आपल्याजवळ 15 आणि 10 25 बरोबर किती झाले 50. म्हणजे इथं 2x बरोबर 25 वजा होणार 75 म्हणून 25 गेला 50 तर x बरोबर किती आला 25. तर संजयचे आजचे वय काय, संजयचे आजचे वय हे आजच वय आहे 25 + 5 म्हणजे किती, संजयचे आजचं वय 30. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 100. 1,20,000 रुपये अ ब क ड 4 मित्रांमध्ये 1 यास 3 यास 7 यास 5 या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती. 1,20,000 रुपये पाहिजे आणि याचे जे गुणोत्तर दिलेलं आहे इथं 1x अधिक 3x अधिक 7x अधिक 5x. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 आणि 3 10, 10 आणि 5 15 आणि 1 16 म्हणजे किती झाले 16x. मग आता 16 जर काही 1,20,000 जर आपण भागाकार देतो म्हटलं 1,20,000 भागेला 16, 4 चौक 16, 4 त्रिक 12. ठीक आहे. x बरोबर जर काढतो म्हटलं तर इथं 4 1 4, 4 7 28, 2 उरले, 4 5 20 म्हणजे किती झाले 7,500. तर ब चा वाटा किती, ब चा वाटा किती इथं 3 म्हणजे इथं 7,500 गुणिला 3, 5 त्रिक 15 चे 5 हातचा 1, 7 त्रिक 21 किती 22 म्हणजे किती 22,500. पर्याय क्रमांक 1 22,500.